नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण बनवणार आहोत चवळीची उसळ. तर ती आपण मी कशी बनवते ते आता मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. चला आता कुकरमध्ये बनवणार आहोत. मी कुकर गरम करत ठेवलेला आहे. तर कशा पद्धतीने काय काय करते ते तुम्ही बघू शकता. फक्त 5 मिनिटात आपली भाजी बनणार आहे. फक्त 5 मिनिटात. इथे मी कुकर ठेवलेला आहे. चला तर मग इथे आपलं आता तेल तापलेलं आहे. आपण सगळ्यात आधी टाकणार आहोत मोहरी, त्यानंतर मी टाकणार आहे जिरं, त्यानंतर थोडासा हिंग आणि इकडे जे किसून घेतलेलं आलं आणि लसूण आहे ते टाकणार आहे. त्यानंतर लगेच कांदा टाकणार आहे. याला थोडंसं मस्तपैकी मऊसूत लालसर तळून घेऊया आपण. कुठलाही पदार्थ बनवताना आहे ना मध्यम आचेवरच बनवायचा, कारण की तो चांगल्या प्रकारे तळला पण जातो आणि किंवा भाजला जातो. कांदा तुमचा अशा पद्धतीने तळून होईपर्यंत झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. हे बघा, इथे आपला टोमॅटो पण तळून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये मसाले घालूया. इथे मी घेतलेला आहे मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला घेतलेला आहे. इथे मी टाकून दिले. मसाले तळून घाला. थोडीशी कोथिंबीर घातली आणि ही जी रात्रभर भिजवून ठेवलेली चवळी होती ती घालते. तिला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊ आपण. मी यात मेथी दाणे घालायचं विसरले मोहरी टाकल्यानंतर, कारण की मेथी दाणे टाकल्यामुळे काय होतं, जर काही ना उसळ वगैरे अशी सहन नाही होत, पोटाला त्रास होतो, तर आपण ना मेथी दाणे टाकल्यामुळे ना ती आपल्याला पचायला हलकी होते, म्हणजे पचन होऊन जातं त्याचं. म्हणून मग ती मेथी दाणे पण टाकायला हवेत, पण मी टाकले गेले नाही माझ्याकडनं. मी काढून ठेवलेले होते मी एवढे मेथी दाणे, पण टाकताच नाही आले मला. आता फक्त हे बुडेपर्यंत पाणी टाकायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. ही आपण पातळ पण करू शकतो, पण डब्याला द्यायची असली तर ही अशा पद्धतीने थोडीशी घट्टसरच करावी लागते. ग्लास भरला थोडंसं पाणी कमी टाकलंय मी. तर याच्या आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया.
आता आपली भाजी झालेली आहे. 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे मी. कुकर गार झालेला आहे. तर मी आता ते तुम्हाला दाखवते कशी झाली आपली भाजी. बघू शकता तुम्ही. पण आता एका भांड्यात काढून घेऊ. ही बघा तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी कशी तयार झालेली आहे. छान शिजलेली आहे. मस्त एकदम छान सुगंध सुटलेला आहे. बघून करून बघा तुम्ही एकदा अशा पद्धतीने. मग मला सांगा कशी वाटली तुम्हाला ही भाजी. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही कमेंट्स असतील तुमच्या, अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते सांगा. आज आपली आता आजपासून ही उसळ सिरीज मी चालू करत आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे उसळ मी तुम्हाला आता दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.